नमस्कार. बोलल्याप्रमाणे आपल्यासाठी पहिली रेसिपी मी घेऊन येत आहे थालीपीठलं. आईने केलेलं थालीपीठलं. नक्की शेअर करा आणि लाईक करायला तर विसरूच नका. सबस्क्राईब करून टाका हो. नमस्कार. अंगत पंगत मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी श्रद्धा वाघमारे आणि माझी आई आमच्या फॅमिली फूड रेसिपीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आम्ही तुम्हाला एक महाराष्ट्रीयन खमंग अशी डिश दाखवणार आहोत. तर चला किचनकडे. आज मी तुम्हाला एक महाराष्ट्रीयन डिश म्हणजे थालीपीठ दाखवणार आहे. थालीपीठ म्हटलं की भाजणीचं पण थालीपीठ असू शकतं, पण आमच्या घरी सतत बनवण्यात येणारं भाकरीच्या पिठाचं थालीपीठ आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. भाकरीचं पीठ, कणिक, बेसन, ओवा, जिरं, हळद, तिखट, चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर. तर आपण आता कृतीला सुरुवात करू. तर आई, हे किती वाट्या पीठ घेतलंय? 2 वाटे. 2 वाट्या भाकरीचं पीठ आहे. यात पाव वाटी कणिक, अर्धी वाटी बेसन, यामध्ये मीठ, चवीपुरतं मीठ घालायचंय. मीठ, हळद, तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, तुम्हाला जसं लागेल तसं. ओवा हा थोडासा हातावर चोळून घालू शकतो आपण. जिरा, लसूण पेस्ट, आणि कोथिंबीर. कोथिंबीर बारीक चिरून. या सगळ्यांना सारखं मिसळून घ्यायचंय. एकसारखं मिसळून घ्यायचं. आणि पाण्याने त्याला मळून द्यायचं. आता आपला छान गोळा मळून झालेला आहे थालीपीठाच्या कणकेचा. आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवू. एका साईडला मी कढई ठेवली गॅसवर. गॅस ऑन केलाय आणि थोडंसं तेल टाकून ती तापवत ठेवली आहे. आता आपण थालीपीठ थापून घेऊ. आता आपण गोळा थापून घेऊ. छान असं गोल थालीपीठ थापले जाते.
चिकटत असेल हाताला तर परत तुम्ही पीठ लावू शकता. आता आपलं थापून झालंय. आता जी या साईडची खाली कणिक होती ती साईड तेलाकडे सोडायची आहे आणि त्याला छिद्र पाडायचे आणि त्यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटांनी त्याचं झाकण उघडून बघायचं आणि असं बॅक साईडने त्याच्या झालेलं असेल त्याला दुसऱ्या साईडने कढईमध्ये शेकून ठेवायचं. 2 मिनिटं झाली असते. आपलं असं छान खमंग खरपूस थालीपीठ तयार आहे. मध्ये काढून घ्या. चला तर छान खरपूस थालीपीठ तयार झालेलं आहे. तर तुम्ही आमच्या या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.